नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माऊ जस्ट शाळेत गेलेली आहे, म्हणजे 15 मिनटं झालेले आहेत तिला शाळेत जाऊन. आणि ती गेल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करते. तर थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झालेली होती आणि म्हटलं चला सकाळी थोडेसे खिडक्या वगैरे उघडल्या आणि थंड हवा घरात आली की एकदम फ्रेश वाटतं आणि झोपही उडते मग माझी. तर मी काय केलं, माझं जे गरम पाणी रोज प्यायचं रुटीन असतं ते रुटीन म्हणजे इतकी सवय झाली आहे मला की आता उठल्या उठल्या गरम पाणी पिलं नाही तर मला काहीतरी सारखं वाटतं, की सवय लागली आहे गरम पाणी प्यायची. तर मी सर्वात आधी गरम पाणी वगैरे पिऊन घेतलं. गरम पाणी पिल्यानंतर मी थोडासा आराम करते, म्हणजे लगेच कामासाठी उठत नाही. 5 ते 10 मिनटं थोडा वेळ बसून राहते. बाहेर लक्ष गेलं माझं तर बघितलं की पाऊस वाढलेला होता. म्हटलं आता चहा वगैरे ठेवूया, कारण मला उठल्या उठल्या चहा प्यायची सवय आहे. म्हणजे मी आधी गरम पाणी पिते, 5-10 मिनटं ब्रेक घेते, त्यानंतर चहा ठेवते आणि मग ब्रश वगैरे करते. इकडे चहा वगैरे उकळत असतो तेवढ्या वेळामध्ये मला ब्रश वगैरे करून फेस वॉश करायचा असतो. तर गेले काही दिवस व्हिडिओ आपला येऊ शकला नाही. त्यामागचं कारण मला तुम्हाला सांगायचं होतं की मला काही कारणानिमित्त अचानक गावी जावं लागलं आणि गावी म्हणजे जवळजवळ 4 ते 5 दिवस मी गावालाच होते. त्यामुळे मला कोणताही व्हिडिओ शूट करता आला नाही आणि अर्जंट गावाला जावं लागल्यामुळे मला नाही जमलं व्हिडिओ शूट करायला. कारण कसं असतं ना की व्हिडिओ शूट करणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर तो एडिट करणं, त्यानंतर थंबनेल बनवणं, त्यानंतर व्हॉइस ओव्हर करणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि जेव्हा आपण बाहेर जातो ना, म्हणजे गावाला वगैरे कुठे जातो, तेव्हा नेहमीच असं पॉझिटिव्ह वातावरण असतं असं नाही. काही सिरियस कारणानिमित्तसुद्धा आपल्याला कधी कधी बाहेर जावं लागतं. तर असंच काही पर्सनल रिझन असल्यामुळे मी गावी गेले होते. तर काय झालं ना, माऊची शाळा आणि ट्युशनसुद्धा त्यामुळे बुडालेली होती आणि रविवारी आम्ही रिटर्न आलो. तर मला जाणवत होतं की व्हिडिओ शूट करता येणार नाही आहे, व्लॉग टाकता येणार नाही आहे. पण म्हटलं आता काही ऑप्शनच नाही आहे. जेव्हा पुन्हा घरी जाईन डोंबिवलीला, तेव्हाच मी नेक्स्ट व्हिडिओ शूट करून अपलोड करू शकते. आणि कधी कधी बॅकअपसाठी आधीचे व्हिडिओजसुद्धा सेव्ह केलेले असतात. तर ह्यावेळेस तसंही काही नव्हतं, माझ्याकडे बॅकअपसाठी कोणताच व्हिडिओसुद्धा नव्हता. तर हरकत नाही, यापुढे व्हिडिओज रेग्युलर येतील आणि असा गॅप होऊ देणार नाही मी, याची मी काळजी घेईन. तर सकाळचे जवळजवळ 8, 8:15 वाजलेले असतील आणि माझी क्लिनिंगची सर्व कामं सुरू झालेली आहेत. कारण खूप दिवस झाले होते घराबाहेर राहिल्यानंतर. तसं मी रविवारी संध्याकाळी आवरलं होतं, घर क्लीन वगैरे केलं होतं, पण लादी पुसली नव्हती. तर म्हटलं सोमवारी सकाळी उठूनच आता व्यवस्थित डीप क्लिनिंग करेल. तर आज माझी डीप क्लिनिंग सुरू आहे आणि झाडू मारत आहे मी. यानंतर मी स्वच्छ लादी पुसून घेतली. 4-5 दिवसानंतर लादी पुसल्यामुळे घरात एकदम स्वच्छ आणि क्लीन वाटायला लागलं होतं. आज सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषसुद्धा होता. तर प्रदोष असेल की माझा उपवास असतो, त्यामुळे माझी जराशी डीप क्लिनिंग असते. तर बघा, अशा प्रकारे मी सगळं घर आधी क्लीन करून घेतलं, कारण घर व्यवस्थित क्लीन केल्याशिवाय मी अंघोळ करत नाही. कारण मला ते स्वच्छ वाटत नाही. आपण अंघोळ करायची, त्यानंतर मग क्लिनिंगची सगळी साफसफाई वगैरे करायची मला नाही आवडत. कारण सध्या काय आहे ना, पावसाळा सुरू आहे, तर बाहेर दारात वगैरे सुद्धा खूप पाणी जमा होतं आणि क्लीन वाटत नाही. तर तो मेन डोअर आणि उंबरा वगैरे सुद्धा क्लीन करायचा असतो. तर सगळं व्यवस्थित डीप क्लीन करते मी, त्यानंतर अंघोळ करते. अंघोळ केल्यानंतर मी आता माझे जे स्किन केअर रुटीन आहे ते मी करत आहे. कारण अंघोळ झाल्या झाल्या आपण जेव्हा स्किन केअर करतो ना, तेव्हा आपल्या स्किनमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो. कारण अंघोळीला आपण गरम पाणी वापरतो, त्यामुळे आपल्या स्किनला व्यवस्थित स्टीम मिळालेली असते आणि जेव्हा स्किनला स्टीम मिळते तेव्हा आपले जे रोमछिद्र असतात चेहऱ्यावरचे ते ओपन होतात. म्हणजे जे पोर्स असतात ना, ते ओपन होतात आणि मग जे कोणते प्रोडक्ट्स किंवा मॉइश्चरायझर किंवा कोणतेही प्रोडक्ट जे तुम्ही रेग्युलर बेसवर वापरता, ते जेव्हा तुम्ही वापरता ना, तेव्हा ते व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि स्किन आपली एकदम ग्लोईंग दिसायला लागते. आणि सध्या तर ऊन नाही आहे, तरीसुद्धा मी सनस्क्रीन लोशन रोज लावते. तर व्यवस्थित माझे क्रीम वगैरे ॲप्लिकेशन झाल्यानंतर मग मी आता केस वगैरे विंचरते आहे. कारण व्हिडिओ शूट वगैरे करायचा असतो आणि ते वाकडे तिकडे केस व्हिडिओमध्ये चांगले दिसत नाही, म्हणून मी आता व्यवस्थित केस वगैरे विंचरून घेते आहे. आणि हा जो ड्रेस आहे तो मी मागे तुम्हाला दाखवला होता एका व्हिडिओमध्ये, माझा खूप फेवरेट आहे आणि व्हाईट कलरमध्ये आहे. व्हाईट म्हणजे ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे. आणि आज मला मंदिरातसुद्धा जायचं होतं. सोमवार आहे, प्रदोष आहे, उपवास आहे, तर महादेवाची सेवा करण्यासाठी सुद्धा मंदिरात जायचं होतं. तर म्हटलं चला व्हिडिओ पण शूट होऊन जाईल आणि महादेवाच्या सेवेला जायचे, तर सफेद कपडे सगळ्यात बेस्ट असतात. म्हणजे सफेद ड्रेस किंवा ऑफ व्हाईट कलरचे ड्रेस हे सगळ्यात बेस्ट वाटतात आणि खूप पॉझिटिव्हिटी वाटते ह्या कपड्यांमध्ये. तर मी माझं स्किन केअर रुटीन केलं, हेअर केअर रुटीन केलं आणि म्हटलं आता
देवपूजा जी मला करायची होती ती मी आता करायला मोकळी झालेली आहे. चहा माझा घेऊन झालेला होता, पण पुन्हा मला चहाची तलप येत होती, तर मी पुन्हा थोडासा चहा घेईन आणि मग त्यानंतर देवपूजा करणार आहे. कारण आजचा जो उपवास आहे तो पूर्णपणे निरंकार असणार आहे. काहीही मी खाणार नाही आहे, फक्त दूध, चहा आणि फ्रूट वगैरे खाणार आहे. तर बघूया आता पुढे कसं कसं होतं. सकाळचे जवळजवळ 9:30 वाजलेले असतील आणि तेव्हा माझी ही तयारी झालेली आहे. तर माझे स्किन रुटीन, हेअर रुटीन झाल्यानंतर मी थोडासा चहा घेतला. त्यानंतर म्हटलं आता देवपूजेला सुरुवात करूया, कारण आजची देवपूजासुद्धा जवळजवळ 5-6 दिवसांनी करते आहे. त्यामुळे देवपूजेलासुद्धा जास्त वेळ लागणार होता. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे घर वगैरे पूर्ण क्लीन करतो, स्वच्छ करतो आणि मग त्यानंतर जेव्हा देवपूजा करतो ना, तर त्या देवपूजेमध्ये खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी वाटते. आता काही जणं म्हणजे माझ्या काही मैत्रिणी किंवा काही लोक असं बोलतात की सकाळी उठल्या उठल्या पहिले देवपूजा करायची आणि मग बाकीची कामं करायची. पण मला तसं नाही आवडत. काय असतं ना, आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी असते आणि अगोदरच्या दिवशीची धूळ, घाण, कोण कसं बाहेरून कसे पाय घेऊन घरामध्ये येतं आपल्याला माहीत नसतं ना, तर त्या गोष्टींमुळे खूप निगेटिव्हिटी घरामध्ये पसरते. तर मला असं वाटतं जेव्हा उठून आपण व्यवस्थित जेव्हा घर पूर्ण क्लीन करतो ना, तर खूप जास्त पॉझिटिव्ह घरामध्ये वाटायला लागतं. आणि मग नंतर क्लिनिंगनंतर आपण जेव्हा स्वतः क्लीन होतो आणि मग त्यानंतर देवपूजा करतो, तर त्यावेळेला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता घरामध्ये जाणवते. आणि माझंही तसंच आहे. म्हणून मी काय करते की माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये मी नेहमी क्लिनिंग आधी करते, मग त्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करते आणि त्यानंतरच देवपूजा करते. आणि जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारे पूजा करते तेव्हा मी घरामध्ये गोमूत्र शिंपडतेच किंवा मग ज्या पाण्याने लादी पुसते ना, त्या पाण्यामध्ये मी थोडंसं गोमूत्र टाकते. तर त्याच्यामुळे काय होतं ना, घरात खूप जास्त पॉझिटिव्हिटी वाटते. तर आता माझी देवपूजा सुरू आहे. खूप दिवसांनी करते आहे, त्यामुळे व्यवस्थित जरा शांततेने माझी पूजा सुरू होती आज. आणि कसं आहे ना, माऊ शाळेत गेलेली होती, त्यामुळे मला काही जास्त कामही नव्हतं. आणि सकाळी तिला भेंडीची भाजी आणि चपातीचा डबा दिलेला होता, त्यामुळे मला फक्त डाळ भातच करायचा होता. तर स्वयंपाकाचं हे काम काही जास्त नव्हतं, म्हणून म्हटलं चला आज आरामशीर देवपूजा करूया. आणि जेव्हा आपण असं मनापासून देवपूजा करतो ना, तेव्हा एक गोष्ट मी खूप नोटीस केलेली आहे की आपल्या म्हणजे जीवनामध्ये कितीही टेन्शन असो, कितीही दुःख असो, आपण जेव्हा पूजा करायला सुरुवात करतो ना, आपण पूर्णपणे असं मग्न होऊन जातो त्या पूजेमध्ये. आणि जेवढे काही निगेटिव्ह विचार असतात ना, ते सर्व निघून जातात आणि खूप प्रसन्न वाटायला लागतं. तर माझं आता रुटीन हल्ली जेव्हा माऊ शाळेत जात नव्हती तेव्हा पूर्णपणे चेंज झालं होतं. शाळेत जात नव्हती इन द सेन्स म्हणजे जेव्हा सुट्ट्या सुरू होत्या तेव्हा. तर माऊ उशिरा उठवती, मी उशिरा उठवते आणि सगळं स्लो चालू होता कारभार. पण आता मी रुटीनमध्ये यायचं ठरवलं आहे, कारण शाळा पुन्हा सुरू झालेली आहे. तर पहिलेचं जे सकाळचं रुटीन आहे, सकाळी लवकर उठून सगळं आवरायचं वगैरे, तेच रुटीन मी आता फॉलो करणार आहे. तर आता माझी देवपूजा होत आलेली आहे आणि हा जो आहे तो तुपाचा दिवा आहे तो मी लावते आहे. आणि आज तुम्ही माझा नवीन दिवा बघितला असेल तर हा दिवा माझ्या बहिणीने मला दिला आहे. मी गावी गेले होते, म्हणजे मी औरंगाबादला गेले होते माझ्या बहिणीकडे. तिने माझ्यासाठी हा दिवा घेऊन ठेवला होता आणि तिने मला एक गोष्ट सांगितली की ती तिच्या घरामध्ये दिवस रात्र दिवा जळत असतो. म्हणजे तिच्या घरामध्ये देवापुढे जो दिवा असतो ना, तो अखंड असा जळत असतो. जसा आपण नवरात्रीमध्ये वगैरे दिवा जाळतो ना अखंड, तसा तिच्या घरामध्ये रोज असतो. आता हिच्यामुळे काय होतं, तर ती बोलते की जेव्हापासून मी हा अखंड दिवा घरामध्ये लावायला लागले ना, तर मला खूप प्रसन्न वाटायला लागलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं आहे. तर ती बोलली तू सुद्धा तेच करत जा. तर मी तिला बोलले की एवढा दिवा मोठा माझ्याकडे नाही आहे, तर ते छोट्या दिव्यामध्ये कसं आपल्याला लक्ष ठेवायला लागतं की तेल संपलं की काय आणि दिवा जळतो आहे का. तर तिने मला हा दिवा दिला, ज्याच्यामुळे असं झालं की भरपूर त्याच्यामध्ये तेल मावतं. आणि वात जी आहे ना दिव्याची, ती एकदम बारीक करून ठेवायची. हे बघा, जसं तुम्ही बघताय एकदम बारीक ज्योती आहे, तर असा बारीक वात करून ठेवायची. म्हणजे ती जी वात आहे ना, तो जो दिवा आहे ना, तो जास्त वेळ काळ टिकतो. तर मी तसंच केलं की भरपूर तेल वगैरे टाकून दिवा लावलेला आहे. बघूया आता कसा टिकतो ते. तर देवपूजा तर माझी आता झालेली आहे व्यवस्थित आणि मी वळलेली आहे माझ्या किचनकडे. तर किचनमध्ये तुम्ही बघू शकता बराच पसारा झालेला होता. सकाळच्या डब्यानंतर मी सगळं आवरलेलं होतं, पण तरी डाळ भाताचा कुकर लावलेला होता. आणि आता जवळजवळ 11 11:30 वाजलेले होते, कारण आज खूप शांततेने देवपूजा झाली. तर हा जो स्पून तुम्ही बघताय ना, हा माझ्या बहिणीने मला दिला आत्ता. आणि ती बोली साखरेच्या आणि चहा पावडरच्या डब्यामध्ये तू यूज कर. तर एक मी मिठासाठी यूज केलेला आहे, कारण माझे जो मिठाचा डबा होता त्याच्यामध्ये मोठं स्पून होतं, त्यामुळे झाकण व्यवस्थित लागत नव्हतं मिठाच्या डब्याचं. तर आता हा छोटा स्पून असल्यामुळे झाकण व्यवस्थित लागतं आणि
पूर्णपणे बंद होतो तो डबा. तर 2 स्पून तिने मला दिले होते. एक मी साखरेसाठी यूज केला आणि एक मिठाच्या बरणीसाठी यूज केला. तर जवळजवळ 11 11:30 वाजलेले होते आणि माऊ आली की तिला मग भूक लागते म्हणून मी डाळ भात करते आहे. तर ही जी माझी कढई आहे ती स्पेशली मी वरणासाठी वापरते, म्हणजे डाळीसाठी वापरते. तर आज मी वरणाला फोडणी देत आहे. डाळीला फोडणी देण्यासाठी मी जशी नेहमी फोडणी देते तशीच देत आहे. पण शिजायलाच डाळ टाकली होती तेव्हा मी काही टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये. जसं मी रोज डाळ शिजताना त्यामध्ये टोमॅटो, मिरची, लसूण सगळं टाकत असते, पण आज मी प्लेन डाळ लावली होती. फक्त त्याच्यामध्ये तेल आणि हिंग टाकलेलं होतं. तर म्हटलं चला आता व्यवस्थित डाळ करूया, कारण माऊला असं सर्व टोमॅटो वगैरे भाज्या असं भरपूर टाकलेली डाळ खूप आवडते. तर त्याचीच मी आता तयारी करते आहे. आणि डाळीला फोडणी दिल्यानंतर किचनच क्लीन करायचं काम माझं राहणार आहे. तसं सकाळी उठल्यावर मी किचन क्लीन केलेलं होतं, पण थोडंसं जरी स्वयंपाक केला तरी गॅसवर आजूबाजूला फोडणीचे वगैरे उडलेली असते थोडीशी फोडणी. तर हे बघा अशा प्रकारे मी डाळीला फोडणी देत आहे. माझा उपवास असल्यामुळे मला तर हे जेवण आज मी करणार नाही आहे, पण माऊसाठी मी डाळ भात बनवते आहे. तर हे बघा फोडणीची तयारी तर झालेली आहे. आता याच्यामध्ये मी डाळ टाकणार आहे. आमच्या गावाकडे जास्त घट्ट डाळ बनवायची पद्धत नाही आहे, पण आम्हाला अशी डाळ आवडते की जी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा प्रकारे थोडीशी कन्सिस्टन्सी आवडते. पण काय झालं, आज माझ्याकडून चुकून जरा जास्त पाणी टाकले गेले. हे बघा डाळ थोडीशी पातळ झाली असं मला वाटायला लागलं. मग काही नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ डाळ आटवावी लागणार हे मला माहीत होतं. साधारणतः 5 ते 10 मिनटं मी डाळ आटवली आणि त्यानंतर हे बघा फायनली मला जशी कन्सिस्टन्सी डाळीची हवी आहे अगदी तशीच डाळ आता रेडी झालेली आहे. आणि पूर्ण घरामध्ये इतका सुंदर घमघमाट सुटलेला आहे डाळीचा. आणि हा भात माझा रेडी झालेला आहे आणि डाळसुद्धा रेडी झालेली आहे. आणि पसारा तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे. तर हा जो पसारा असतो स्वयंपाकानंतर तोच आवरायचा खूप जास्त कंटाळा येतो. पण मी काय केलं ना, स्वामींची गाणी मोबाईलवर लावून दिली आणि मग पटापट किचन वगैरे सर्व आवरून घेतलं. कारण मला घाई होती, मला जायचं होतं महादेवाच्या दर्शनाला मंदिरामध्ये. आणि आज सोमवार आणि प्रदोष असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी असते, तर मी थोडंसं उशिरा जाणार होते. आता माझी सर्व कामंसुद्धा आटोपलेली होती, मी फ्री होती. तर म्हटलं चला थोडासा नाश्ता करून घेऊया. माझा नाश्ता म्हणजे आज माझा उपवास असल्यामुळे मी फक्त गूळ आणि शेंगदाणेच खाणार होते आणि केळी खाणार होते. तर कॉफी माझी पिऊन झालेली होती, चहा पण पिऊन झालेला होता, त्यामुळे ते आता मी पिणार नव्हते. तर हा जो गूळ आहे ना, हा मी पप्पांकडून आणला होता. नाशिकला अशा प्रकारे वडी मिळते गुळाची आणि पप्पांकडे सुद्धा होती, तर मला खूप जास्त आवडली. म्हणजे ही आयडिया मला खूप आवडली गुळाची. अख्खा गूळ घेऊन खात बसण्यापेक्षा अशा प्रकारे वडी खायची आणि उपवासाला तर हे सगळ्यात बेस्ट आहे. आलेली आहे आणि आल्यानंतर थोडासा जे तुम्हाला दाखवलं की आज प्रदोष असल्यामुळे माझा उपवास आहे. तर उपवासाला म्हणजे ह्या उपवासाला मी मीठ खात नाही. शक्यतो महादेवाचे जेवढे कोणते उपवास असतात ना, त्या कोणत्याच उपवासाला मीठ चालत नाही, गोड उपवास करायचे असतात ते. तर त्यामुळे मग मी आज जसं की तुम्हाला दाखवलं की गूळ आणि शेंगदाणे खाल्लेले आहेत आणि एक केळी खाल्ली आहे. आणि सकाळपासून 2-3 वेळा चहा आणि कॉफी पण झालेली आहे. तर कसं आहे ना, भूक लागते तेव्हा मग चहामुळे वगैरे ती भूक थोडीशी मरते असं वाटतं मला आणि मग मला लवकर भूक लागत नाही. तर आता सर्व मंदिरात पण जाऊन आली आहे, पूजा घरातलं पण सगळं आटोपलेलं आहे. आणि माऊ आत्ताच ट्युशनला गेली, तर ती सुद्धा व्यवस्थित जेवण वगैरे करून गेली आहे. आज फक्त डाळ भातच केला, बाकी काही मी स्वयंपाक आज केलेला नाही आहे, कारण उपवास असल्यामुळे माऊ पण जास्त काही खात नाही. सकाळी डबा खाल्ल्यानंतर फक्त डाळ भातच खाते दुपारी. तर डाळ भात खाऊन गेलेली आहे आणि संध्याकाळी मग चपाती भाजी वगैरे उपवास सोडण्यासाठी बनवेल आणि काहीतरी स्वीट वगैरे खीर वगैरे बनवण्याचा प्लॅन आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आज मी तुम्हाला माझं जे सकाळपासूनचे जे रुटीन असतं दुपारपर्यंतचं ते तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.